हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहूत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अपडेट्स. कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत. दिनांक 2 एप्रिल 2024च्या सकाळच्या 11 वाजेपर्यंतचे हे अपडेट्स आहेत. रोजच्या व्हिडिओप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेही जिल्हे दाखवणार आहोत त्याचे दिनांक वेळेसहित मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे. म्हणून असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला. आपला पहिला जिल्हा आहे त्या ठिकाणी SP छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणचा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा असणारा हा फॉर्म आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर. टोकन नंबर पाहू शकता तुम्ही इथं 1449. फक्त एवढेच अर्ज इथं आलेले आहेत. इथं वेळ दिसत असेल तुम्हाला 9:47 आज सकाळचे म्हणजे 2 एप्रिल 2024च्या सकाळच्या 9:15 वाजताचे अपडेट्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात आपण आता. तर तो आहे आपल्याकडे SRPF गट क्रमांक 10 सोलापूरचा. इथं पाहू शकता. त्याच्यानंतर याचा वेळ इथं 9:52 दिलेला आहे आणि इथं टोकन नंबर आहे 7545. हा होता SRPF गट क्रमांक 10चा सोलापूरचा. ठीक आहे, इथं दिनांक दिसत नाही, हरकत नाही, पुढच्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा तोच टोकन नंबर आहे 7545 आणि इथं तुम्ही खाली दिनांक पाहू शकता 2/4/2024. वेळ आहे सकाळचे 9:48. ठीक आहे, तर हा होता SRPF गट क्रमांक 10 सोलापूरचा. नेक्स्ट आपल्याकडे उपलब्ध आहे तो आहे प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर प्रिझन म्हणजे नागपूर कारागृहाचा असणारा आहे. या ठिकाणी याचा टोकन नंबर पाहू शकता तुम्ही 37,516. वेळ आहे सकाळचे 10:07 आणि इथं दिनांक पण आहे 2/4/2024. तुम्ही म्हणताल इथं 10:10 आणि इथं 10:07. त्याचं कारण असं आहे की स्क्रीनशॉट काढलेली वेळ 10:10 आहे आणि मेल आलेली वेळ आहे 10:07. समजलं. नागपूर कारागृह 37,516. तर याच्यावर जरी विश्वास नसेल बसला तर अजून पुढे दाखवतो तोच टोकन नंबर आहे. पाहू शकता तुम्ही इथं 37,516 या ठिकाणचा असणारा हा टोकन नंबर आहे आणि इथं वेळ पाहू शकता 10/7/2024. हा कुठला होता तर नागपूर प्रिझन नागपूर कारागृहचा हा असणारा टोकन नंबर होता. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण आपण आपल्या याच्यावर सत्य आणि शाश्वत खरी माहिती देत असतो वेळेसहित दिनांकासहित. ठीक आहे, पाहूयात नेक्स्ट. नागपूर कारागृहाचाच आहे. मग तुम्ही म्हणता काय वेगळं आहे तर तो होता टोकन नंबर. हा आहे अर्ज क्रमांक. इथं पाहू शकता उमेदवाराचा अर्ज क्रमांक 22,178. पण एक गोष्ट मी इथं तुम्हाला सांगतो की हा जो टोकन नंबर आहे हा 1 एप्रिलच्या सकाळच्या 9 वाजताच्या दरम्यान अर्ज क्रमांक जो आहे तो 1 एप्रिल 2024च्या सकाळच्या 9 वाजताचा आहे. म्हणजे याच्यामध्ये अजून तुम्ही त्या ठिकाणी 501 प्लस करू शकता, पण टोकन नंबर तर मी तुम्हाला वर दाखवलेलाच आहे. ठीक आहे, पाहूयात नेक्स्ट आपल्याकडे उपलब्ध असलेला तो आहे पोलीस बॅट्समॅन SP बीड. ठीक आहे, इथं फक्त आणि फक्त 136 टोकन नंबर जनरेट झालेला आहे. माझ्या हिशोबाने सगळ्यात कमी बॅट्समॅनचा जिल्हा असलेला हा बीड जिल्हा आहे, जिथं फक्त 136 असणारे या ठिकाणी टोकन नंबर जनरेट झालेला आहे. वेळ कधीची आहे 9:57. तुम्ही म्हणताल दिनांक दिसत नाही, हरकत नाही, आपण पुढच्या स्क्रीनवरतीही दाखवून देऊ तुम्हाला. तोच टोकन नंबर 136. वेळ आणि दिनांक इथं तोच 2/4/2024. वेळ आहे सकाळचे 9:57. तर म्हणजे 10 वाजताच्या दरम्यान हा फॉर्म सबमिट केलेला आहे. कुठला आहे SP बीड. कोणतं पद आहे पोलीस बॅट्समॅन. असे अपडेट फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर मिळत असतात, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुढचे जिल्हे पाहूयात आता आपल्याकडे उपलब्ध. तो आहे सर्वांच्या त्या ठिकाणी मागणीनुसार SP भंडारा, ज्याच्याबद्दल तुम्ही भरपूर मागणी करत होतात. तर तो SP भंडाऱ्याचा टोकन नंबर आहे 2767. दिनांक आणि वेळ 2 एप्रिल 2024. वेळ आहे सकाळचे 10
53 वाजता हा असणारा मेल आलेला आहे. याच्यावर जर नाही खात्री पटली तर अजून पुढे दाखवतो. आलं लक्षात? आपण खरी खरी माहिती दाखवत असतो. म्हणून इथं पाहू शकता तुम्ही टोकन नंबर किती आहे, तर तोच टोकन नंबर 2767. वेळ आणि दिनांक तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी बघायला मिळतंय. 2/4/2024. वेळ आहे सकाळचे 10:48. तर अशा पद्धतीनं उपलब्ध सर्व माहिती सत्य आणि शाश्वत अशी मी तुम्हाला दिलेली आहे. तर असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. सोबतच्या बेल आयकॉनला पण प्रेस करा. आणि महिलांचा मी टोकन नंबर सांगू शकलो नाही, कारण त्याच्यासाठी चालन याचं पेड केलेलं नाहीये, म्हणून त्याबद्दल क्षमस्व. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी परत एक वेळ विनंती करतो, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.